मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे तुमचं आधुनिक शेती या यूट्यूब चॅनलवरती. मी सुनील होरे. आज लाईव्ह याचं कारण बरेच जणांचं काय असतं, ज्यावेळेस आपण रोप लागवड करतो ऊसाचं, तर त्यावेळेस आपण रान अगोदर ड्रिपच्या साहाय्याने भिजवून घेतो, बरोबर? आणि भिजवल्यानंतर अ, बाया लावून आपण रोप लागवड करतो आणि खड्डे करून पुरतो. त्यापेक्षा सरीनं पाणी देऊन जसं आपण ऊसाचं बेनं लागवड करतो, तर त्या पद्धतीने जर लागवड केलं, तर त्याला रोपाच्या मुळीला माती ज्यावेळेस आळते म्हणजे चिखलात आपण लावतो आणि रान थोडं आळल्यानंतर जे मुळीला आवळा येतो ना, तो सगळ्यात महत्त्वाचा असतो. कारण मुळीला आवल्यानंतर त्यानं थोडे दिवस तग धरतं आणि मुळीला आवळा आली की लवकर मूळ डेव्हलप होते. आणि जे आपण च्या साहाय्यानं पाणी देऊन जे लागवड करतो, त्या मुळीला आवळा येत नाही आणि ते रोप सेट व्हायला बराच वेळ लागतो. म्हणजे जवळपास महिना, सव्वा महिना त्याच्यातच जातो. तर या पद्धतीने रोप लागवड करा, दंडानं पाणी देऊन. तर या पद्धतीने केल्याचा फायदा असा आहे, की लवकर रोप सेट होते. हे बघा, एक खाल्ला प्लॉट. आज 8वा दिवस आहे रोप लागवड करून. हा प्लॉट काल लावलेला आहे आणि हा प्लॉट 8 दिवस झाला. लागवड झाल्यानंतर 3 ते 4 दिवस जरा चुकून होता. पिवळटपणा कलर आलता. आता 2 दिवसात म्हणजे काल परवापासून त्याचा कलर चेंज झालाय. आता ही रोपं सेट झालेत. हे बघा, ही रोपं सेट झालेली आहेत. त्यामुळं लागवड करतेवेळेस रोप ही लागवड करत असताना पाण्यातच लावा, चिखलातच बुडवा आणि एक पाणी खालून द्या. म्हणजे जे आपण पावलं वगैरे उठलेले राहतात मध्ये चलत हिंडताना, ते पूर्ण साफ होतं. नंतर तुम्ही ड्रिपच्या नळ्या टाकू शकता. धन्यवाद मंडळी.